नमस्कार शेतकरी बांधवांनो. मार्च आणि एप्रिल महिना जवळ आला ना की आपल्या मनात एक वेगळीच धाकधूक सुरू होते नाही का. शेतामध्ये उन्हाचा तडाखा वाढतो आणि मग अचानक आपल्या डोळ्यांसमोर आपण इतक्या कष्टाने वाढवलेल्या उसाच्या पानांची टोकं सुकायला लागतात. हळूहळू पानाच्या कडा जळल्यासारख्या दिसू लागतात आणि काही दिवसातच असं वाटतं की अख्खं पान करपून गेलंय. हे दृश्य बघून कोणाच्याही मनात धास्ती निर्माण होणं अगदी साहजिक आहे. आणि हे पाहिल्यावर आपल्या तोंडातून किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून एकच वाक्य हमखास ऐकायला मिळतं, अहो हे तर कडक उन्हामुळे होत आहे. हे उत्तर अगदी सोपं, सरळ वाटतं, पण थांबा, ही गोष्ट फक्त अर्धीच खरी आहे. जरा विचार करा, जर ऊन हे फक्त एक निमित्त असेल तर, जर खरं कारण काहीतरी वेगळंच असेल जे आपल्या डोळ्यांना सहजासहजी दिसत नाहीये. चला, आज आपण एका जासूसाप्रमाणे या जळलेल्या उसाच्या पानांमागचं खरं रहस्य उलगडूया. एक गोष्ट लक्षात घ्या, ऊन हे या समस्येचं एक कारण नक्कीच आहे, पण ते बंदूक चालवणारं नाही, तर फक्त बंदूक दाखवणार आहे. खरा गुन्हेगार तर कुणीतरी वेगळाच आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट आपण डोक्यात पक्की बसवून घेऊया. उसाची पानं जळणं हा स्वतःमध्ये कुठला रोग नाही, तर ते एक लक्षण आहे. अगदी तसंच जसं आपल्याला ताप आल्यावर ताप हे फक्त एक लक्षण असतं, पण त्यामागे खरं कारण एखादं इन्फेक्शन असतं. तसंच पानं जळणं हे एक चिन्ह आहे, एक सिग्नल आहे, जे आपल्याला सांगत आहे की आतमध्ये जमिनीमध्ये काहीतरी मोठी गडबड आहे. आणि ही गडबड अनेक कारणांमुळे असू शकते, जसं की पाण्याचं असंतुलन, खतांच्या अतिरिक्त वापरामुळे होणारी क्षार इजा, पोटॅशियमसारख्या अत्यंत महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचं असंतुलन, कॅल्शियमची कमतरता, कमजोर आणि अकार्यक्षम झालेली मुळं, आपल्या ठिबक सिंचन प्रणालीत आलेला एखादा अडथळा, चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने केलेल्या फवारणीमुळे होणारी इजा, ज्याला आपण फायटोटॉक्सिसिटी म्हणतो, किंवा अगदी रस शोषक किडींचा प्रादुर्भाव सुद्धा. बघा किती सगळी कारणं असू शकतात. आणि नेमकं इथेच निदान चुकल्यावर शेतकऱ्यांची सर्वात मोठी चूक होते आणि नुकसान वाढत जातं. एक उदाहरण बघूया. पानं पिवळी पडलेली पाहून काही जण अजून जास्त खत देतात, पण खरं कारण जमिनीत आधीच क्षारांचं प्रमाण जास्त झालेलं असतं. याच चुकीच्या कृतीमुळे समस्या कमी होण्याऐवजी अक्षरशः दुप्पट होते. काही जण महागडी बुरशीनाशकं किंवा कीटकनाशकं फवारतात, पण खरी समस्या तर जमिनीखाली मुळांच्या क्षेत्रात दडलेली असते. या विश्लेषणामध्ये आपण उसाची पानं जळण्यामागील खऱ्या तांत्रिक कारणांचा अगदी मुळापासून अभ्यास करणार आहोत. प्रत्येक कारणाला दुसऱ्यापासून वेगळं कसं ओळखायचं, आपल्या शेतात नेमक्या काय तपासण्या करायच्या आणि कोणते उपाय खरंच परिणामकारक ठरतील हे सविस्तर समजून घेणार आहोत. चला तर मग हे सर्व शास्त्रीय पण अगदी व्यावहारिक पातळीवर समजून घेऊया आणि आपल्या पिकाला योग्य ते उपचार देऊया. चला तर मग आपली तपासणी सुरू करूया. एका कुशल डॉक्टरप्रमाणेच आपण आधी बाहेरून दिसणाऱ्या लक्षणांपासून सुरुवात करूया. म्हणजे जमिनीच्या वर, थेट ऊसाच्या झाडावर आपल्याला काय पुरावे मिळतायत आणि संभाव्य कारणं काय असू शकतात याचा शोध घेऊया. जमिनीच्या वरून पाहिलं तर पानं जळण्यामागे साधारणपणे ही 4 प्रमुख कारणं असू शकतात. पहिलं आणि सगळ्यात सामान्य कारण म्हणजे फवारणीमुळे होणारी रासायनिक इजा. दुसरं, थ्रिप्स आणि माव्यासारख्या लहान पण अत्यंत घातक किडींनी पानांमधला रस शोषून घेतल्यामुळे होणारं नुकसान. तिसरं, पोषक तत्वांचं असंतुलन, म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या द्रव्याची कमतरता असणं किंवा ते अतिरिक्त होणं. आणि चौथं कारण म्हणजे जास्त नत्र दिल्यानं पानं गरजेपेक्षा जास्त मऊ आणि लुसलुशीत होणं, ज्यामुळे ती उन्हाचा साधा तडाखाही सहन करू शकत नाहीत. अनेकदा असं होतं की आपण पिकाला टॉनिक देण्यासाठी किंवा कीड रोग नियंत्रणासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि स्टिकर्स हे सगळे एकत्र करून फवारतो. पण हे मिश्रण जर चुकीच्या प्रमाणात झालं असेल किंवा भर दुपारी कडक उन्हात फवारणी केली असेल तर पानांच्या नाजूक पेशींना ती रसायनं सहन होत नाहीत आणि त्यांना इजा पोचते. यालाच फायटोटॉक्सिसिटी किंवा सोप्या भाषेत स्प्रे बर्न म्हणतात. हे डाग अचानक येतात आणि अगदी जळल्यासारखेच दिसतात. म्हणूनच एक व्यावहारिक सल्ला नेहमी लक्षात ठेवा. कोणतीही फवारणी करण्यापूर्वी त्या औषधावरील लेबल काळजीपूर्वक वाचा आणि शक्यतोवर फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर करा. आतापर्यंत आपण वरवर दिसणाऱ्या गोष्टी पाहिल्या, पण अनेकदा खरी समस्या जमिनीखाली दडलेली असते. हो, खरी कहाणी ही मुळांपासून सुरू होते. पानं तर फक्त शेवटी ती कहाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. चला तर मग आपलं लक्ष जमिनीखालील त्या अदृश्य गुन्हेगारांकडे वळवूया, ज्यांच्याकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. आता एक गोंधळात टाकणारी परिस्थिती पाहूया, जी अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घडते. शेतकरी ठिबकच्या खाली पाहतो, जमीन व्यवस्थित ओली दिसते. मग मनात विचार येतो, अरे पाणी तर भरपूर मिळतंय, मग ही पानं का सुकत आहेत? अडचण नेमकी कुठे आहे? वरून पाहिलं तर सगळं आलबेल वाटतं, पण इथेच खरा गोंधळ आहे.
असं का होतं? यामागे एक शास्त्रीय कारण आहे, ज्याला म्हणतात ऑस्मोटिक स्ट्रेस. जेव्हा आपण ठिबकामधून गरजेपेक्षा जास्त विद्राव्य खतं देतो, तेव्हा मुळांच्या आजूबाजूला असलेल्या पाण्यात क्षारांचं प्रमाण खूप जास्त वाढतं. हे क्षार पाण्याच्या रेणूंना अगदी घट्ट पकडून ठेवतात. यामुळे जमिनीतील पाण्याची घनता वाढते आणि त्याची रचनाच बदलते. आणि याचा परिणाम काय होतो माहितीये? सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीत पाणी असूनही त्या क्षारांच्या जास्त प्रमाणामुळे झाडाची मुळं ते पाणी स्वतःकडे ओढून घेऊ शकत नाहीत. उलटं काही वेळा तर मुळामधलंच पाणी बाहेर खेचलं जातं. म्हणजे विचार करा, झाड पाण्याच्या डबक्यात उभं आहे, पण तरीही ते तहानलेलं राहतं. ही परिस्थिती अगदी दुष्काळासारखीच असते. आणि इथेच शेतकऱ्यांची सर्वात मोठी चूक होते. ते पानं सुकलेली पाहून अजून पाणी देतात किंवा अजून खत देतात, ज्यामुळे समस्या आणखीनच गंभीर बनते. मग आपल्या शेतात क्षारांमुळेच पानं जळत आहेत हे कसं ओळखायचं? आता आपल्या शेताचा विचार करा. मी काही प्रश्न विचारते, त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्या शेतात पानं जळण्याची समस्या नुकतंच फर्टिगेशन केल्यावर म्हणजे ठिबकमधून खत दिल्यावर सुरू झाली आहे का? ठिबकच्या ड्रिपरच्या अगदी जवळ जळण्याचं प्रमाण जास्त दिसतंय का? खत दिल्यानंतर पिकाची वाढ अचानक थांबल्यासारखी वाटतेय का? जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा ड्रिपरच्या खाली पांढरा क्षारांचा थर जमलेला दिसतोय का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमीन ओलसर असूनही पानं निस्तेज, मलूल आणि तणावग्रस्त दिसतायत का? यापैकी बहुतेक प्रश्नांची उत्तरे जर हो असतील, तर गुन्हेगार अतिरिक्त क्षार असण्याची दाट शक्यता आहे. आता एका अत्यंत महत्त्वाच्या पोषक तत्वावर बोलूया, ते म्हणजे पोटॅशियम. मार्च-एप्रिलच्या उन्हाळ्यात ऊसासाठी पोटॅशियम हे अमृतासमान आहे. का? कारण ते झाडाच्या पेशींमधील पाण्याचा समतोल राखतं, पानांवर जी छोटी छोटी छिद्रं असतात म्हणजे पर्णरंध्र, त्यांची उघडझाप नियंत्रित करून बाष्पीभवन कमी करतं आणि पिकाला उष्णता सहन करण्याची शक्ती देतं. जेव्हा पोटॅशियम अपुरं पडतं, तेव्हा झाड आपलं वॉटर मॅनेजमेंट करू शकत नाही. परिणामी पानांच्या कडा सुकायला लागतात. याची खास लक्षणं म्हणजे फक्त पानांच्या कडा जळतात आणि ही समस्या आधी जुन्या म्हणजे खालच्या पानांवर दिसते. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. अनेकदा असं होतं की आपण पोटॅश खत दिलेलं असतं, पण जमिनीत जास्त क्षार असतील किंवा मुळं कमजोर असतील तर झाड ते घेऊ शकत नाही. यालाच फंक्शनल डेफिशियन्सी म्हणतात. म्हणजे खत जमिनीत असूनही झाडाला ते वापरता येत नाही. ते तिथेच पडून आहे, पण झाडाच्या काहीच कामाचं नाहीये. आता फक्त वरून अंदाज बांधायचे नाहीत. आता आपण स्वतः तपास करणार आहोत. एक फावडं घ्या आणि ऊसाच्या बुंध्याजवळ, जिथे ड्रिपरचं पाणी पडतं, तिथे हळूवारपणे खणून पहा. मुळांचा रंग कोणता आहे? ती पांढरी शुभ्र आणि जिवंत दिसतायत की तपकिरी, काळपट आणि कमजोर झाली आहेत? मातीचा वास घेऊन पहा. तिला काही दुर्गंध येतोय का? जर येत असेल तर याचा अर्थ मुळं सडत आहेत. माती हाताने दाबून पहा. ती भुसभुशीत आहे की दगडासारखी कडक झाली आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, ओलावा फक्त वर्षाथरात आहे की मुळांच्या खोलीपर्यंत पोचला आहे? ही सोपी तपासणी तुम्हाला कोणत्याही महागड्या लॅब रिपोर्टपेक्षा जास्त आणि खरं सत्य सांगू शकते. ठिबक सिंचनामधून खत देताना एक सामान्य चूक हमखास होते, आणि ती म्हणजे खत देण्याची चुकीची पद्धत. मुळांभोवती क्षार साठू नयेत यासाठी एक सोपा पण अत्यंत प्रभावी नियम आहे. समजा आपण 1 तास फर्टिगेशन करणार असाल, तर पहिल्यांदा म्हणजे साधारण 18 ते 20 मिनिटं फक्त साधं पाणी द्या. यामुळे मुळांभोवती छान ओलावा तयार होईल. मग मधल्या 25 मिनिटांमध्ये खत द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेवटी उरलेल्या 15-20 मिनिटात पुन्हा एकदा फक्त साधं पाणी द्या. यामुळे काय होतं तर पाईपलाईन आणि ड्रिपरमध्ये अडकलेले क्षार मुळांपासून थोडे दूर ढकलले जातात. अनेक शेतकरी ही साधी शिस्त पाळत नाहीत आणि त्याचे गंभीर परिणाम मात्र पिकाला भोगावे लागतात. तर या सगळ्या तपासानंतर गुन्हेगार कोण आहे? फवारणी, क्षार की पोटॅशियमची कमतरता? नाही. आत्तापर्यंतच्या तपासातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. पानं जळण्यामागे क्वचितच एखादं एकच कारण असतं. ही एक प्रणालीगत समस्या आहे. याचा अर्थ ही अनेक गोष्टींची एक साखळी आहे, जिथे कमकुवत झालेली मुळं, क्षारांचा ताण, पोषक तत्वांचे असंतुलन आणि बाहेरून वाढलेली उष्णता हे सगळे घटक एकत्र येतात आणि मग ही समस्या निर्माण करतात. चला, आता आपण झाडांची भाषा शिकूया. ते आपल्याला लक्षणांमधून काय सांगत आहे हे ओळखूया. जर फक्त पानांची टोकं जळत असतील, तर झाड सांगत आहे की त्याला पाण्याची थोडी कमतरता जाणवायला लागली आहे. जर पानांच्या कडा जळत असतील, तर समस्या पोटॅशियम किंवा जमिनीतील अतिरिक्त क्षारांशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे.
जर पानांवर कुठेही अचानक जळलेले डाग दिसत असतील तर ते फवारणीमुळे झालेली इजा किंवा एखाद्या रोगामुळे असू शकतात. जर नवीन कोवळ्या पानांवर आधी परिणाम दिसत असेल तर कॅल्शियमच्या कार्यात कुठेतरी अडथळा येतोय असं समजावं. आणि जर जुन्या म्हणजे खालच्या पानांवर आधी परिणाम दिसत असेल तर ही समस्या दीर्घकाळच्या ताणामुळे किंवा पोटॅशियमच्या कमतरतेमुळे असू शकते. हा तक्ता आपल्याला आपल्याच शेतातील डॉक्टर बनण्यास नक्कीच मदत करेल. कोणताही उपाय करण्यापूर्वी ही 10 मुद्द्यांची तपासणी यादी शांतपणे तपासा. 1. मुळांच्या क्षेत्रातील ओलावा. का? कारण मुळं कोरडी असतील तर झाड तहानलेलं आहे. पण जर चिखल असेल तर मुळं सडत आहेत, दोन्ही धोकादायक. 2. मागील काही दिवसांतील सिंचनाचे वेळापत्रक. 3. ठिबकच्या प्रत्येक ड्रिपरमधून पडणारं पाणी कुठे कमी कुठे जास्त पडत आहे का? 4. मागील 7 ते 10 दिवसांतील खत व्यवस्थापनाचा इतिहास. आपण काय आणि किती दिलं? 5. आपल्या पाण्याची गुणवत्ता कशी आहे? ते खारट आहे का? 6. नुकत्याच केलेल्या फवारणीचा इतिहास. कोणती औषधं कोणत्या वेळी फवारली? 7. मुळांची प्रत्यक्ष तपासणी. ती पांढरी आहेत की तपकिरी? 8. किडींची तपासणी, विशेषतः पानांच्या खालच्या बाजूला. 9. समस्येचा पॅटर्न कसा आहे? ती संपूर्ण शेतात आहे की ठराविक ठिकाणीच दिसतेय? आणि 10. जमिनीची स्थिती, ती कडक आहे की भुसभुशीत? ही तपासणी यादी आपल्याला चुकीचे आणि महागडे उपचार करण्यापासून नक्कीच वाचवेल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा मार्च महिन्यात ऊसाची पानं जळलेली दिसतात तेव्हा लगेचच ते फक्त उन्हामुळे होत आहे असं म्हणून विषय सोडून देऊ नका. ऊन हे फक्त एक निमित्त असू शकतं. खरी समस्या मुळांशी, खतांशी किंवा पाण्याशी संबंधित असू शकते. पानं जळणं ही समस्या नाही, तो आपल्या पिकाने आपल्याला पाठवलेला एक संदेश आहे. आणि तो संदेश सोडवण्यासाठी आपल्याला तो योग्यरित्या वाचावा लागेल. कारण जर निदान चुकलं तर उपचार वाया जातो आणि खर्चही वाढतो. आणि जर निदान योग्य असेल तर पीक खूप जलद आणि शास्त्रीय पद्धतीने सुधारतं. जर या माहितीमुळे तुमच्या विचारात बदल घडत असेल, प्लीज लाईक करा, प्लीज सबस्क्राईब करा आणि ही माहिती शेअर करा.